तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड। वाऱ्याच्या यगानं धावत आलया दाराची वादळाई, वाऱ्याच्या यगानं धावत आलया दाराची वादळाई। दारुगड 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 गयाई, दारुगड 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 गयाई, दारुगड 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 गयाई, दारुगड 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 गयाई। सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच। शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला। शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा। चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्रज जाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्रज जाऊचा। सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा। जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, जाग रे बाळा जाग
शिवसखी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या इथं झुलवा वारणा वारणा बाळ शिवाजीचा झुलवा वारणा वारणा बाळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी मार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेगे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. इतर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. विश्वतो वृत्तां गन्धिष्ठद्दशाङ्गुलम्. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने. या
नाव तेच अफजल खान जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिव झाला टाकतो चिरडून मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत केला. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाभिमान मान्याला, खान धाभिमान मान्याला. कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला. टरा गेला खानाचा कोटला. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज, जातो की. आणि मग काय घडलं? काय? रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गड उतरण्यास शिव पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रुबाबात चालला दादा. दोन दिशेला 2 पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गळाला घातलं. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोर बातमी आली, हुजूर हुजूर, शिवाजी भागाया, शिवाजी भागाया. आणि कळालं सिद्धी. त्यांनी मेहनतून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कळालं सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला. पण इकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतायत, राजू आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथून आलोय. आता जे होईल ते मिळून करू. आणि राजे म्हणतायत, नाही, लाख मिळले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाला. तुम्ही सुखरूप इथं न जावा, तो पौड वावा त्या वैशाला.
तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत शिवबा. होय आऊसाहेब. राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचं उपीत काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मंदेट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची अवसात? तानाजी नाही ते काय नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाच. तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का सौराज्याचं, शिवाजी राजांचं आणि भगव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून वाव. तुमचं वंगाळ हात सौराज्य पातूर पोचस्तवर खुडून टाकू आम्ही. साडेतीनशे वर्षाच्या काळा रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. सुंदर केशरी